नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात 20 एप्रिलचा मॉर्निंग शिफ्टचा PCM ग्रुपचा पेपर जो की 2025च्या CETचा होता। तर चला बघूया आपण वेळ न घालवता, कारण तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ खूप महत्त्वाचा आहे। 2025चा 20 एप्रिल PCM ग्रुपचा शिफ्ट 1चा पेपर पहिला क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे मित्रांनो। लेट्स सी द क्वेश्चन्स। पहा, solubility of calcium phosphate is S moles per dm cube. Find solubility product. तर तुम्हाला या सॉल्टचा solubility product मित्रांनो विचारलेला आहे त्यांनी। आपला जो सॉल्ट आहे तो अगोदर कुठल्या टाईपचा आहे, कसा डिसोसिएट होतो हे आपल्याला बघायचं असतं। आता या सॉल्टचं डिसोसिएशन कसं होणार आहे, CrCa2 प्लस ट्वाइस PO4 3- इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन होते याच्यामध्ये। आता x व्हॅल्यू किती आहे बघा, x व्हॅल्यू 3 आहे, तर y व्हॅल्यू किती आहे 2 आहे। अँड ॲज वी नो दॅट KSP फॉर्म्युला काय असतो, तर KSP फॉर्म्युला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, आपल्याला तेच काढायचं आहे। सो KSP प्रत्येक सॉल्टसाठी वेगवेगळा येतो, पण त्याचा जनरल फॉर्म्युला असा आहे x रेज टू x y रेज टू y इंटू S रेज टू x प्लस y। आता जर आपण KSPचा फॉर्म्युला या सॉल्टसाठी तयार करतोय, तर x व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3चा क्यूब 2चा स्क्वेअर S रेज टू 3 प्लस 2, आणि हे सगळं जर तुम्ही सॉल्व केलं तर 3 त्रिक 9 त्रिक 27 गुणिले 4 S रेज टू 5 आणि 27 चौके 108 असतं मित्रांनो S रेज टू 5। सो KSP या टाईपच्या सॉल्टला 108 S रेज टू 5 ऑप्शन बी हा त्यासाठी करेक्ट ऑप्शन असेल। सो तुमच्या KSP प्रॉडक्टवरचा हा जो क्वेश्चन आहे, आणि मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक शिफ्टला किमान एक तरी क्वेश्चन सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरचा आहेच, त्यामुळे हा फॉर्म्युला केल्याशिवाय प्रत्येक सॉल्टचे KSP प्रॉडक्ट काढल्याशिवाय परीक्षा नाही द्यायची। चलो, क्वेश्चन नंबर 2, which from the following reagents is used in Gatterman-Koch formulation? पहिला क्वेश्चन फिजिकल केमिस्ट्री आयोनिक मधला होता, दुसरा क्वेश्चन लगेचच आपल्याला अल्डिहाइड कीटोन्स मधला आलेला आहे। सो रिएजंट विचारला मित्रांनो गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशनचा, ॲज वी नो दॅट कार्बन मोनॉक्साइड HCl विथ अनहायड्रस AlCl3 हा असतो त्याचा रिएजंट। सिंपल इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन होता मित्रांनो तो। Which of the following species acts as a reducing agent during the working of hydrogen oxygen fuel? तुम्हाला माहिती असलं पाहिजे रेड्युसिंग एजंटचं काय होत असतं, तर रेड्युसिंग एजंटचं मित्रांनो होत असतं ऑक्सिडेशन। सो ऑक्सिडेशन ज्याचं होतं ती प्रोसेस घडते ॲनोडला। मग तुमच्या H2O2 फ्युअल सेलमध्ये ॲनोड पाशी घडणारी जी रिएक्शन आहे ती हायड्रोजनची आहे मित्रांनो। हायड्रोजन विल बी ऑक्सिडाइज्ड ॲज H+। जर तुम्ही ट्वाइस H+ केलात इट विल गिव्स 2 इलेक्ट्रॉन्स, किंवा 2 मोल्स ऑफ हायड्रोजन केलं तर 4H+ तयार होईल, हो की नाही। आणि तिथं KOH पण वापरलेला आहे। सिम्पली लक्षात ठेवा 2 इलेक्ट्रॉन्स रिलीज करणं, दुसऱ्यांना रेड्यूस करणारा रेड्युसिंग एजंट स्वतः मात्र ऑक्सिडाइज होत असतो। सो H+, विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस ॲक्ट्स ॲज रेड्युसिंग एजंट? कोण आहे रेड्युसिंग एजंट? तर त्याचं उत्तर H2 हे असेल, कारण त्याचा H+ नंतर तयार होतो। H2 हा रेड्युसिंग एजंट आहे, कारण तो इलेक्ट्रॉन प्रोव्हायडर आहे, तो देतो, म्हणून पुढची प्रोसेस कॅथोडची घडत असते। कॅथोडची प्रोसेसची इथं आवश्यकता नाही, आपल्याला फक्त इथं ऑक्सिडेशन होतं, कोणाचं होतं तर H2चं होतं, हे लक्षात ठेवा। ऑप्शन ए इज द राईट आन्सर। द रेट कॉन्स्टंट फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, पहा K दिलेलं आहे तुम्हाला 0.58 पर सेकंड ॲट 300 केल्विन। वा, टेम्परेचर पण दिले मित्रांनो T1, थांबा T1 की T2 नंतर बघूया, ह्याच्यापेक्षा कमीचं T1 घ्यावं लागेल। अँड 0.026 ॲट 290। सो इथं आलं T1, कारण हे 290 आहे ते 300, याला आपण T2 करूया, ओके। त्याच्यानंतर याचा रेट कॉन्स्टंट K2 होईल, आणि हा रेट कॉन्स्टंट K1 होईल। व्हॉट इज द एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन? सो मित्रांनो तुम्हाला विचारलेलं आहे EA बरोबर किती एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन काढायचं आहे। सो केमिकल कायनेटिक्सचा जो शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये ॲक्टिवेशन एनर्जीबद्दल दिलेला आहे, तर आपण पूर्ण फॉर्म्युला घेऊयात अगोदर, थांबा।
Let's see the complete formula. Log of K2 upon K1 is equal to EA upon 2.303 R inside the bracket 1 upon T1 minus 1 upon T2 हा झाला आपला फॉर्म्युला. आणि आपण जर याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्या मित्रांनो, लॉग ऑफ K2 किती आहे तर तुमचा 0.58 आहे, K1 किती आहे 0.026 आहे. EA तुम्हाला शोधायचं आहे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन 2.303 घ्या. R ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिली आहे मित्रांनो जूल पर केल्विन पर मोलची 8.314 इनसाइड द ब्रॅकेट 1 अपॉन T1 किती आहे 290 हे पा 290 मायनस 1 अपॉन 300 कारण T2 तुम्हाला तेवढा दिलेला आहे. ह्या व्हॅल्यूज ठेवल्या तर सिम्पली तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन थोडंसं फास्ट क्विक पाहिजे तुम्ही या बाबतीत. जर तुम्ही हे डिव्हिजन केलं तर तुम्हाला असं दिसेल लॉग ऑफ 22.30 असं येईल हे, आणि इज इक्वल टू ह्या दोघांचा पण गुणाकार पाठच ठेवायचा त्यामुळे आपला वेळ वाचतो. 2.303 8.314 यांचा गुणाकार येतो 19.15 राऊंड ऑफमध्ये 19.14 घ्या 15 घ्या तेवढा येतो. ह्याचं जर ब्रॅकेट सॉल्व केला तर हे किती येते 300 मायनस 290 डिवायडेड बाय 290 इंटू 300. आणि हे सर्व जर तुम्ही सॉल्व केलं मित्रांनो, आता ह्याचा लॉग कसा बघायचा तर तुम्हाला 1 ते 10चे लॉग पाठ ठेवा त्याच्यावरून ह्याचा काढता येईल. 2.23चा लॉग घेऊ शकतो आपण, प्लस 10चा लॉग घ्यायचा त्यामुळे 1 येईल, सो कॅरेक्टरिस्टिक 1 येईल. आणि 2.23चा लॉग ऑलरेडी 2चा लॉग किती असते 30 10 आणि 2.2 म्हणजे जवळचाच नंबर आहे त्याच्या 30च्या ऐवजी 34 घेतला आपण, सो लॉग ऑफ 1.34 झाला. ठीक आहे, घेतला ना आपण ऑलरेडी लॉग, आता ह्याला काढून टाकू आपण. आणि आता मूळ मुद्दा काय आहे तुमचा 1.34 आला, याला 19.15ला इकडं आणा. ठीक आहे, अजून काय काय हे जर तुम्ही सगळं सॉल्व केलं 10 भागिले हे किती 87,000 म्हणजे हे 8,700 येईल. हे इंटू 8700 घ्या इज इक्वल टू ए आहे. आणि हा जर तिघांचा गुणाकार तुम्ही सोडवला मित्रांनो तर तुमचा आन्सर येणार आहे, हे जे येईल ते जूलमध्ये येईल कारण हे युनिट जूलमध्ये होतं. आपल्याला किलो जूलमध्ये केलं तर ते आन्सर तुमचं 224 येईल. 224.5 तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघू शकता. येणारा आन्सर जूलमध्ये असेल ते लाखात असेल. 3 डेसिमल पॉईंट डावीकडे सरकवा, उत्तर 224 आहे. ओके, सो थोडासा वेळ लागतो ह्या न्यूमेरिकलला, पण एक लक्षात ठेवा अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 1% विद्यार्थी आहेत जे की 99 किंवा 100 घेणार आहेत, तेच फक्त हे सोडवलं आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन तुमचं कमी आहे. ट्राय तर करा, आन्सर येणारच आहे. चलो नेक्स्ट, द रिएक्शन ऑफ प्रोपेन विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. हा पहा आपला हा आहे प्रोपेन, हायड्रोकार्बनचा सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. ब्रोमीन सोबत रिॲक्ट करा म्हणतंय, UV लाईट त्याचा कॅटालिटिक पार्ट आहे. प्रिडॉमिनेंटली फॉर्म म्हणजे खास करून मेजर प्रॉडक्ट विचारलेलं आहे तुम्हाला, मेजर प्रॉडक्ट विचारलेला आहे. मेजरचा अर्थ कळतोय का, प्रिडॉमिनंटली म्हणजे जास्तीचा प्रॉडक्ट कुठला आहे. तर आता ह्याच्यात कुठला हायड्रोजन सहज जातो, हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी कार्बन, त्याचे हायड्रोजन सेकंडरी, हा प्रायमरीचा आहे. सो सेकंडरी हायड्रोजनची जी रिलीज आहे इज ऑफ रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम, त्याची ऑर्डर असते मित्रांनो. सगळ्यात लवकर टर्शरी निघतो, त्यापेक्षा कमी फोर्सने प्रायमरी, सर्वात कमी फोर्सने सेकंडरी आणि सर्वात कमी फोर्सने प्रायमरी. मग आता ह्या दोघांमध्ये टाय ब्रेकिंग आहे. सेकंडरी निघणार असेल तर इथंच ब्रोमीन येणार ना, सो रिॲक्शन करायची गरज नाही. 2 ब्रोमोप्रोपेन शुड बी युअर आन्सर. ऑप्शन बी बॉम्बे इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड्स ऑन हिटिंग गिव्स ब्युटेन नायट्राइल. ब्युटेनमध्ये कार्बन किती असतील मित्रांनो 4. मग आपण काय करूयात, प्रॉडक्टचाच फॉर्म्युला डायरेक्टली लिहूयात ना आणि उलट लिहूयात. CH3 CH2 CH2 CN. हा आहे आपला ब्युटेन नायट्राइल. का, कारण 1 2 3 4 कार्बनचा ब्युटेन नायट्राइल आहे. पण ज्याच्यापासून तयार होतो तो असतो अल्किल हॅलाइड. मग हा अल्किल हॅलाइड कितीचा झाला 3 कार्बन. आणि CN कुठून आला आहे KCN पासून. सो KCN तर फिक्स आहे, तो 4 मध्ये आहे, त्याच्यावरून आपल्याला उत्तर कळत नाही. पण हा कोण आहे जो 3 कार्बनवाला आहे, प्रोपॅनॉल नसतो, इथं कोण असतं अल्किल हॅलाइड असतं. सो N प्रोपिल क्लोराईड पाहिजे मित्रांनो. आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हची रिएक्शन आहे विथ KCN अल्कोहोलिक.
ही रिॲक्शन होते. सो ब्युटॅनॉल नसणार आहे, प्रोपॅनॉल नसणार आहे, अल्कोहोलची ती रिॲक्शन नाही आहे. एन ब्युटिल क्लोराईड नाही, कारण हे 4 आणि हे 1 5 होतात म्हणून नाही. प्रोपिल क्लोराईड इथं आलं बघा, अँड अल्कोहोलिक केसियन. सो युअर आन्सर इज व्हॉट? एन प्रोपिल क्लोराईड पाहिजे. ऑप्शन डी दिल्ली इज द करेक्ट ऑप्शन. स्टँडर्ड पोटेन्शियल E0 ऑफ तुम्हाला एका सेलसाठी दिलेलं आहे, ते किती दिलं आहे? एवढं दिलं आहे. व्हॉट इज द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द रिएक्शन? आणि तुम्ही जर बघितलं तर हीच रिएक्शन मित्रांनो रिपीट झाले. इथं 1 मोल आहे, इथं किती आहे? 2 मोल आहे. सो नंबर ऑफ मोल्स वाढले, इट मीन्स कॉन्सन्ट्रेशन. बट आवर E0 ऑफ सेल doesn't depends on concentration. ते E0 ऑफ सेल, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंडच नसतं. तुम्ही नंबर ऑफ मोल्स वाढवले म्हणून काय ह्याचं दुप्पट होईल वगैरे वगैरे डोक्यात घेऊ नका. स्टँडर्ड पोटेन्शियल आहे ते, त्यामुळं कॉन्सन्ट्रेशनवर ते डिपेंडच नाही. सो युअर आन्सर इज ॲज इट इज -0.76 व्होल्ट. आयडेंटिफाय लिगँड्स प्रेझेंट इन सिस्प्लास्टिन. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना सिस्प्लास्टिन हा कॉम्प्लेक्स माहिती आहे त्यांनाच हे पॉसिबल आहे, ओके नाही. सो कोण कोण आहे याच्यामध्ये? तर तुम्ही विचार करू शकता मित्रांनो, 2 अमोनिया 2 क्लोराईड आहेत. अमोनिया आणि क्लोराईड कोणत्या ऑप्शनमध्ये? बी बॉम्बे इज द राईट आन्सर फॉर दिस वन. आयडेंटिफाय फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम फॉलोइंग अबाउट द फ्लोरीन. फ्लोरीन सोबत चुकीची स्टेटमेंट कुठली आहे म्हणते मित्रांनो? फॉल्स स्टेटमेंट म्हणाले. मग फॉल्स स्टेटमेंट कुठली असेल? इट इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, इट एक्झिबिट्स ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट. हायली तर हे आहेच, आपल्याला फॉल्स पाहिजे, हे तर करेक्ट आहे म्हणून हे उत्तर नाही. इट एक्झिबिट्स ओनली -1 ऑक्सिडेशन स्टेट, हे पण करेक्ट आहे म्हणून हे उत्तर नाही. इट हॅज हाय बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी अमॉंग ऑल हॅलोजन्स, हे चुकीचं आहे म्हणजे हेच फॉल्स स्टेटमेंट आहे. इट फॉर्म्स ओनली 1 ऑक्झो ॲसिड, हे सुद्धा करेक्ट आहे. सो तुम्ही जर विचार केला तर या सगळ्यामध्ये लक्षात ठेवा करेक्ट आन्सर काय येत आहे हे, कारण बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पीमध्ये क्लोरीन इज हायर दॅन ब्रोमीन इज हायर दॅन, आता कोण येईल? F2 इज हायर दॅन आयोडीन. सो हे दोघं जण त्याच्या पुढे आहेत बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पीला. F2चा नंबर 3 नंबर लागलेला आहे, त्यामुळे ते चुकीचं आहे. विच फ्रॉम द फॉलोइंग प्रोसेस इन्व्हॉल्व 0 वर्क डन. खूप सोपा क्वेश्चन थर्मोडायनॅमिक्स मधला मित्रांनो. हे नाही, हे नाही, हे पण नाही. फ्री एक्सपॅन्शन जे की व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. सरळ सरळ थेरॉटिकल पॉइंट आहे. कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर रिक्वायर्ड to expand 2 moles of an ideal gas from volume 15 to 20 dm3. V2 दिलाय, V1 दिलाय, नंबर ऑफ मोल्स पण दिलेत. इफ अमाउंट ऑफ वर्क डन इज 600 जूल. मित्रांनो इथं कुठेही असं दिलं नाही आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. मग रिव्हर्सिबल प्रोसेस नाही तर डब्ल्यू मॅक्स घेण्याची गरजच नाही. मग सिंपल इक्वेशन काय आपलं? W इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा V असतं. ॲज युजल आपल्याला काय विचारलेलं आहे? कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल विचारलं आहे आणि वर्क डन पण किती दिलं आहे? -600 दिलं आहे. सो पुट द व्हॅल्यू -600 जूल इज इक्वल टू -P एक्सटर्नल. ह्याचा डेल्टा V किती येईल? V2 - V1 करून घ्या डायरेक्ट, वेळ आपल्याकडे कमी असतो. सो 20 मधून 15 गेले, किती राहिला? 5 dm3. सो देअरफॉर हे जर तुम्ही रिअरेंज केलं, मायनस मायनस साईन काढून टाका. P external is equal to 600 joules upon 5 dm3. तर हे जर सॉल्व केलं तुम्ही तर तुमचं उत्तर येत आहे 120 joules per dm3. पण आपल्याला प्रेशर कशामध्ये पाहिजे? बार मध्ये. सो सिम्प्लिफाय करा. 1 dm3 बार हे जर युनिट तुम्हाला माहिती असेल तर ते किती असते? 100 joules असते. मग 1 बार करूयात आपण. हे येईल 100 joules per dm3. हा इकडे डिनॉमिनेटरला आला. ऑलरेडी तुम्हाला 100 joules per dm3 म्हणजे 1 बार असतंय. 120 joules per dm3 म्हणल्यानंतर 100 ने त्याला डिवाइड करा. 100 ने डिवाइड केलं तर ते बार मध्ये गेलं. 1.2 बार इज द आन्सर. 1.2 बार पहिलंच उत्तर आहे मित्रांनो. सो खूप सोपा क्वेश्चन होता 11वा. 12वा क्वेश्चन. विच फ्रॉम द फॉलोइंग टेस्ट कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप इन ग्लुकोज. सो सिंपल थेरॉटिकल क्वेश्चन आहे बायोमॉलिक्यूल मधला. तर अल्डिहाइड ग्रुपची जर टेस्ट घेतली गेली मित्रांनो, CHO CHOH 4 टाइम्स CH2OH
याला जर तुम्ही ब्रोमिन वॉटरने ऑक्सिडाइज केलं तर CHOचा होतो COOH, ज्याला आपण ग्लुकॉनिक ॲसिड म्हणतो. सो कुठं आहे ती रिएक्शन? फॉर्मेशन ऑफ सॅकॅरिक ॲसिड नको, फॉर्मेशन ऑफ ग्लुकॉनिक ॲसिड वेन रिएक्टेड विथ ब्रोमिन वॉटर, हेच उत्तर असलं पाहिजे. ऑक्झाईम नाही आहे, डायल्यूट HNO3 नाही आहे, पेंटाएसिटेट ते पण OH ग्रुपच्या टेस्ट आहेत. सो ग्लुकॉनिक ॲसिड इज द राईट आन्सर. Which metal in the following compounds is not present in fractional oxidation state? तुम्ही जर सरळ सरळ पाहिलं पहा, 4 ऑक्सिडेट 8/3 येतेच फ्रॅक्शनल, इथं पण 4 2 8/3, इथं पण विचार केला तुम्ही तर किती आहे? 4 2 8/3, सगळीकडे फ्रॅक्शनल आहे. मग ह्याचंच येईल ना, ह्याचं काढायचीच गरज नाही. ओके, चलो. Which among the following is not a dicarboxylic acid? पहा, ॲडिपिक ॲसिड डायकार्बॉक्सिलिक आहे, ग्लुटारिक डायकार्बॉक्सिलिक आहे, मॅलोनिक डायकार्बॉक्सिलिक आहे, राहतो फक्त एक व्हॅलरिक 5 कार्बन कंपाऊंड आहे जो की मोनोकार्बॉक्सिलिक ॲसिड आहे. सो तेच आपलं उत्तर मोनोकार्बॉक्सिलिक साठी असलं पाहिजे. आयडेंटिफाय द सबस्टेट X इन द फॉलोइंग रिएक्शन. खालील रिएक्शन मध्ये X कोण आहे पहा? कोबाल्ट नॅप्थनेट, डायल्यूट HCl, फिनॉल तयार व्हायला, ॲसिटोन तयार व्हायला. सिम्पली आपल्या अल्कोहोल फिनॉल्स इथर्स मधली ही रिएक्शन आहे मित्रांनो, हो की नाही? सो अल्कोहोल फिनॉल्स इथर्स मधली फिनॉलची मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. X कोण असतो अशा वेळी? तर तो असतो क्युमिन. क्युमिनला केमिकल नेम आहे आयसोप्रोपिल बेन्झीन. मग कुठं आहे आयसोप्रोपिल बेन्झीन? ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. क्युमिन पासून फिनॉल होतो. ॲसिटोन सुद्धा युजफुल बाय प्रोडक्ट आहे त्याचा. सिंपल रिएक्शन. आयडेंटिफाय द मोनोमर्स यूज टू प्रिपेअर ग्लायॅप्टल. सो सिम्पली पॉलिमर्स टॉपिकचा दी एंड पार्ट आहे मित्रांनो. टेबल तुम्हाला पाठच करायला लागतील, तुमच्याकडे ऑप्शन नाही. त्यामुळे जर तुम्ही टेबल पाहिला तर इथिलीन ग्लायकॉल आणि थॅलिक ॲसिड हे त्याचा आन्सर असेल. इथिलीन ग्लायकॉल आणि थॅलिक ॲसिड, इथिलीन ग्लायकॉल आणि टरथॅलिक नाही, इथिलीन ग्लायकॉल आणि फिनॉल तर नाहीच नाही, बीटा हायड्रॉक्सी. सो सिम्पली इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे, ऑप्शन डी. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट Z इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिएक्शन. परत एकदा ऑर्गॅनिकची रिएक्शन, चेन रिएक्शन दिली मित्रांनो. XYZ विचारलाय काय? Z शेवटचं विचारलाय. सो आता या केसमध्ये तुम्ही विचार करा मित्रांनो, काय येऊ शकतं आन्सर याचं? इथेनॉलला SOCl2 करा, हे काय करेल? इथिल क्लोराईड. परत मॅग्नेशियम म्हणजे इथिल मॅग्नेशियम क्लोराईड. पण इथं अमोनिया म्हणजे प्रोटॉन सोर्स, तर हा काय होईल? पूर्णच निघून जाईल. राहिला काय? C2H6. जर अमोनिया, वॉटर, अल्कोहोल अशा प्रोटॉन सोर्स सोबत जर RNGX रिएक्ट केला मित्रांनो, म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट रिएक्ट केला, तर सरळ सरळ तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट हा हायड्रोकार्बन असतो. इथं प्रोडक्ट इथेन येईल. कॅल्क्युलेट द एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन ऑफ इथेनॉल. If 11.5 grams of ethanol is completely vaporized by supplying 11.8 kilojoule of heat. आता ऑलरेडी तुम्हाला एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन काढायचं आहे, तर ही सुद्धा एंडोथर्मिकच असणार आहे. डेल्टा H विचारलेलं आहे, पण 11.8 किलोजूल ऑफ हीट रिलीज होते म्हणते. कधी? 11.5 ग्रॅमला 11.8 रिलीज होते. मग इथेनॉलचं जर तुम्ही मोलार मास काढलं मित्रांनो तर ते असतं 46. मग 46 ग्रॅमला किती? 11.5 ग्रॅमला 11.8 आहे. ह्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे 11.8 11.5 जवळजवळ 1.02 येतं. इंटू 46 केलं मित्रांनो तर हे येतं 47.2. ह्याचा आन्सर येईल बी बॉम्बे. खूप सोपा न्यूमेरिकल होता. तुमचं कॅल्क्युलेशन स्किल फास्ट पाहिजे. आयडेंटिफाय द रिएजंट इन्वॉल्ड इन द सँडमेयर्स रिएक्शन. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. बघायची गरज नाही, इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन. द सोल्युबिलिटी ऑफ AgBr इज 7.1. यस दिलेलं आहे. कॅल्क्युलेट इट्स सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणतंय, म्हणजे KSP काढा. आता तुम्हाला माहित असलं पाहिजे, वेळ नको घालवायला. दुसरा क्वेश्चन आहे या पेपरमधला सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरचा. ह्याचं जर डिसोसिएशन केलं तर Ag प्लस Br मायनस. सिम्पली X ची व्हॅल्यू 1 आहे, Y ची व्हॅल्यू 1 आहे. अशा वेळी KSP काय येतो तुम्ही कॅल्क्युलेट करून हे पाठच ठेवलेलं पाहिजे. S² येतो मित्रांनो. मग S² ऑलरेडी S तर दिलेले आहे तुम्हाला. याचा अर्थ 7.1 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचा आपल्याला, झालं उत्तर येईल. 7 चा स्क्वेअर किती असतो? 49. हे 7.1 आहे, ह्याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे किती येतं? 50 पॉईंट समथिंग, म्हणजेच 50.4. 49 ऐवजी 50, कारण ते 0.1 आहे. इंटू 10⁻⁻7 इंटू 2 -14. आता याला सायंटिफिक नोटेशनमध्ये घ्यावं लागेल आपल्याला. हा जर लहान झाला तर तो काय होईल? मोठा होईल. म्हणजेच 5.04 इंटू हा 14 चा 13 करा.
उत्तर आलं 5.04. ऑप्शन डी इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. सो खूप सिम्पल. दुसऱ्यांदा KSP वरचा क्वेश्चन या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन. तिसरी रिएक्शन आहे चेन रिएक्शन मित्रांनो, ज्याच्यावरती क्वेश्चन आलेले पहा. मेथिल प्रोपॅनोएट इस्टर दिला मित्रांनो. मेथिल प्रोपॅनोएट असा असेल CH3 CH2 C डबल बॉन्ड OCH3. हा झाला मेथिल प्रोपॅनोएट. याला NaOH सोबत म्हणजे सॉल्ट सोबत बेस सोबत हायड्रोलाइज करतो आपण, बेस हायड्रोलिसिस करतो इस्टरचं. तर तुम्हाला मिळणारा जो सॉल्ट आहे तो हा असेल CH3COONA. CH3CH2 राहिला माझ्याकडून, CH2COONA. याला आपण सोडियम प्रोपॅनोएट म्हणूया. पण आपल्याला विचारलं काय बी. सोडियम प्रोपॅनोएटला परत ॲसिड हायड्रोलिसिस केलं तर सॉल्ट ब्रेकडाऊन होतं मित्रांनो. CH3CH2COO मायनस CH3CH2COO मायनसला कोण जोडायचा, हा H प्लस जोडायचा, म्हणजेच तयार होईल प्रोपॅनोइक ॲसिड. सो जो तयार झाला तो 3 कार्बनचा ॲसिड आहे, म्हणजे तो प्रोपॅनोइक ॲसिड. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. Which of the following functional groups has the highest priority for naming polyfunctional compounds? माझ्या मते हा क्वेश्चन GOC मधला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतला पॉलीफंक्शनल ग्रुप्सवरचा क्वेश्चन होता. मग आता याला काही पर्यायच नाही. पाठांतराचा विषय मित्रांनो, पाठ करा, आन्सर येऊन जातं. पाठांतर कुठून होणार तुमचं? कार अशी देखणी, अम्मीला, नीताला, अल्डिहाइडला, किट्टू म्हणा वाटल्यास, किटोला, अल्कोहोलला, अल्कीनला, ALKE करतो, आणि अल्काईनला सर्वांना आवडली. कार अशी देखणी अमीला, नीताला, अल्डिहाइडला, किटोला, अल्कोहोलला, अल्किनला, अल्काईनला आवडली. सो सगळ्यात अगोदर कार्बोक्सिलिक ॲसिड येतात, त्याच्यानंतर ॲसिड डेरिव्हेटिव्ह येतात, त्याच्यातच अमाइड पण आहे. सो अमाइड टॉपला येईल ह्या 4 मध्ये. कारण तुम्ही जर बघितलं नायट्राइल सुद्धा नंतर आहे, हा पण अमाइडच्या नंतर आहे. ट्रिपल बॉन्ड तर शेवटी गेला. NH2 अमाइन पण इथंच आहे मध्येच, ह्यांच्यामध्येच अमाइन येऊन जातो. सो टॉप प्रायोरिटी ऑर्डर अमाइडची आहे मित्रांनो इथे. आयडेंटिफाय द प्रोडक्ट X फॉर्म्ड इन द रिएक्शन. परत एकदा मला वाटतं 5 नंबरची ही रिएक्शन, जिथं चेन रिएक्शन्स टाईप क्वेश्चन्स आहेत. सोडियम इथॉक्साईड मित्रांनो, जो की स्ट्रॉंग बेस आहे. सोडियम इथॉक्साईड, थांबा आपण इकडेच लिहूयात. सोडियम इथॉक्साईड C2H5ONA. when this reacts with isopropyl chloride CH3CHCl आणि CH3. तर तुम्ही बघू शकताय सरळ विलियमसन सिंथेसिस रिएक्शन आहे. इथर्सची तयार करण्याची प्रोसेस आहे विलियमसन सिंथेसिस प्रोसेस, WSP, जे की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण आहे, अल्कोहोल फिनॉल्स इथर्स पण आहे. सिमेट्रिकल ॲज वेल ॲज अनसिमेट्रिकल इथर्स तयार करण्यासाठी. पण इथं घोळ काय मित्रांनो बघा, हा जो आहे तो स्ट्रॉंग बेस आहे आणि हा जो आहे तो सेकंडरी आहे. सो खास करून ज्यावेळी स्ट्रॉंग बेस आणि सेकंडरी अल्किल हॅलाइड असतात तर सबस्टिट्यूशन वर्सेस एलिमिनेशन ही जी रेस असते ही डेंजर असते. आता एलिमिनेशन केव्हा होतं? जर अल्किल हॅलाइड सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल तर. कोण? अल्किल हॅलाइड. आता हा जो आहे तो सेकंडरी, याचा अर्थ इथर तर होणार नाही इथं. मग इथरचा विषय सोडा, इथॉक्सी कॅन्सल करून टाकू. राहिला कोण आता? एलिमिनेशन म्हणजेच काय होणार? अल्फाचा हॅलोजन जाणार, बीटाचा हायड्रोजन जाणार, इथे येणार डबल बॉन्ड. इट मीन्स आवर प्रॉडक्ट इज CH3CH डबल बॉन्ड CH2. प्रोपीन येणार आहे. बाय प्रॉडक्ट तुम्ही समजून घ्या. प्रोपीन शुड बी द आन्सर. ऑप्शन C इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस. Which among the following is not a benzylic halide? खालीलपैकी बेन्झिलिक कोण नाही मित्रांनो? पहा, मिथेन आहे म्हणजे एक कार्बन आहे, त्याला ब्रोमिन जोडलाय तुम्ही, आणि त्यालाच काय जोडलाय? फिनिल जोडलाय. सो इथं आला फिनिल. तुम्ही जर पाहिलं, त्याचा नीट विचार करा, इथं आपण CH2 टाकूयात. बेन्झीन रिंगचा नेक्स्ट कार्बन आहे म्हणजे तर हा तर आहे बेन्झिलिकच, म्हणून हे उत्तर नाही. 1 ब्रोमो 1 फिनिल इथेन, याची पण तीच बोंब आहे, हा पण बेन्झिलिक आहे. 2 ब्रोमो 2 फेनिल प्रोपेन, इथं सुद्धा 2 ब्रोमो 2 फेनिल प्रोपेन नेक्स्ट कार्बनच आहे. शेवटचा एक बघूया, 1 ब्रोमो 2 फेनिल ब्युटेन, इथं मात्र घोळ आहे. इथं जर ब्रोमिन इथं जोडला, फिनिल इथं जोडायला आपण, है नाही. आणि हा कोण आहे? ब्युटेन आहे मित्रांनो. पहा
1 2 3 4. आपल्याला काय करायचं होतं की ब्रोमिन इथं 1 नंबरला जोडला आहे, ॲक्च्युली बेन्झेन रिंगच्या पुढच्या कार्बनला, म्हणजे इथं ब्रोमिन पाहिजे होता. सो इथं नाही आहे, म्हणून ऑप्शन डी इज द राईट आन्सर फॉर दिस वन. कारण नॉट म्हणजे निगेटिव्हचा क्वेश्चन आहे हा, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. इफ कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर ऑफ रिअल गॅस इज 1.05 झेड दिलेला आहे. स्टेट्स ऑफ मॅटरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. व्हॉट इज मोलार व्हॉल्यूम ऑफ रिअल गॅस? सो झेड इज इक्वल टू, लक्षात ठेवा काय असतं, व्ही रिअल अपॉन व्ही आयडियल. आता आपल्याकडे झेड ऑलरेडी आहे 1.05. व्ही रिअल आपल्याला काढायचा आहे. व्ही आयडियल तुम्हाला माहिती असतं मित्रांनो. व्ही आयडियल किती असतो, 22.4. आयडियल गॅससाठी व्हॉल्यूम, स्टँडर्ड व्हॉल्यूम तेवढाच असतो. सो व्ही रिअल इज इक्वल टू, समजून घ्या मित्रांनो, 1.05 इंटू 22.4 हा जर गुणाकार केला तर 22चं उत्तर 23ला जाईल फक्त. एवढे आन्सर येत आहे. 23.52. ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन फॉर दिस वन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ डिफेक्ट फ्रॉम द फॉलोइंग स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलच्या बाबतीत सबस्टिट्यूशनल, कारण कार्बन क्रिस्टल आयर्न क्रिस्टलमध्ये तुम्ही जर बघितलं, हे आयर्न ॲटम्स असतील, हे आयर्न ॲटम्स असतील, हे सगळे Fe ॲटम्स असतील, तर त्यांच्यामध्ये कार्बन येतो. इथं कार्बनची इम्प्युरिटी इथं असते. सो दीज आर कार्बन ॲटम्स. म्हणून सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट सिंपल थेरॉटिकल डायग्राम बेस्ड क्वेश्चन होता. विच ऑफ द फॉलोइंग इज लॅन्थेनाइड एलिमेंट? लॅन्थेनाइड कोणत्या मित्रांनो? अमेरिकियम 90च्या पुढे, नेप्च्युनियम, लॉरेन्सियम हे सगळेच अबोव 90 आहेत. ॲक्टिनाइड एलिमेंट आहे, एकच राहतो, हा 68 आहे. सो 51 ते 71 ही आपली लॅन्थेनाइडची सिरीज आहे. इट्स माय मिस्टेक. 57 लॅन्थेनम, 58 to 71. लक्षात ठेवा की ही आपली लॅन्थेनाइड सिरीज आहे, त्यामुळे हा 68 त्याच्या इन बिटवीन येतो. दिस इज आवर करेक्ट ऑप्शन. विच फ्रॉम द फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज टू ऑब्टेन व्हॅल्यू E0 ऑफ सेल फ्रॉम रिएक्शन टेकिंग प्लेस इन ड्राय सेल? तुम्ही जर ड्राय सेल रिएक्शन पाहिली तर एक तर तुम्हाला बेसिक फॉर्म्युला मी अगोदरच सांगतो, डेल्टा जी इज इक्वल टू काय असते, -NF E0 सेल असते. आणि तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, ह्याला जर रिअरेंज केलं आपण तर हे काय घेऊ शकतं पहा, E0 सेलच विचारलं आपल्याला. E0 सेल इज इक्वल टू डेल्टा जीला डेल्टा जी घ्या, मायनसला मायनस ठेवा, NF डिव्हिजनमध्ये गेला. आता आपल्याला फक्त काय काढायचं, ह्या ऑप्शननुसार Nची किंमत काढायची. सो ड्राय सेलमध्ये जी रिॲक्शन असते ती झिंक ऑक्सिडायझेस टू Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ लक्षात ठेवा 2 इलेक्ट्रॉन रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. सो दिस शुड बी द करेक्ट ऑप्शन, कारण 2F इथंच दिलं, इथं F आहे, इथं 3F आहे, इथं 4F आहे. करेक्ट आन्सर. Nची व्हॅल्यू ठेवा, किती येईल मग, -डेल्टा जी अपॉन 2F असं येणार आहे, जे की आपल्याकडे ऑप्शनमध्ये आहे. विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन्स एक्झिबिट्स हायेस्ट फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन? सगळ्यात जास्त फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कुठं येईल, तर तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स इन द सोल्युशन डिसाईड करायचे. इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे हे किती येईल, 0.1 + 0.1 हे होतं आहे 0.2. आता ज्याचा आन्सर जास्त येईल तोच काय असेल, एक्झिबिट्स हायेस्ट फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. आता इथं बघा, हे पण 1 आहे, हे पण 1 आहे. सो 0.05 + 0.05 हे जर उत्तर बघितलं तर 0.1 येतं आहे. इथं बघा, हा 1 आहे आणि हे किती आहे, हे AlPO4 थ्राईस पाहिजे होतं, हे लक्षात ठेवा. AlPO4 हां, नाही बॅलन्स्ड आहे, नको. ऑलरेडी ॲल्युमिनियम काय आहे, 3च आहे ना. सो ॲल्युमिनियम 1 आहे, त्याची व्हॅलन्सी 3 असते, PO4ची -3 असते. सो हे 1 आणि हे 1, मग याला काय करूया आपण, 1 + 1 करूयात. हे किती आलं, 2 आलं. आता ह्याच्या बाबतीत बघा, इथं किती आहे, 2 आणि इथं किती आहे, 3. 3 + 2. मग हे काय करूया आपण, 0.05 × 2 + 3 × 0.05 आणि हे जर सॉल्व केलं मित्रांनो तर हे येतं तुमचं 0.1 आणि हे किती येतं आहे, 0.15. तरीसुद्धा तुम्ही जर विचार केला तर हे येते 0.25. मग सगळ्यात जास्त आन्सर कोणतं आहे तुम्ही विचार करा, मी राऊंड केले सगळेच आन्सर. हे येत आहे ऑप्शन सी, कारण ह्याची व्हॅल्यू 2 येते. या पद्धतीने आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट काढू शकतो. जेवढे नंबर ऑफ पार्टिकल्स तयार होतील त्याच्यानुसार हे काढायचं. आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण असं एक्झाम्पल आहे, खूप सोप्या टाईपचे हे एक्झाम्पल आहेत मित्रांनो. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द एनर्जी असोसिएटेड विथ द थर्ड ऑर्बिट ऑफ He+. म्हणत आहे
सो फॉर्म्युला माहीत पाहिजे तुम्हाला, ई ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल टू -2.18 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -18 इनसाइड द ब्रॅकेट z² अपॉन n². फॉर्म्युला तोंडपाठ ठेवा, आन्सर्स खूप फास्ट येतात. -2.18 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -18 इंटू झेड किती असतो हेलियमचा 2 असतो, सो 2चा स्क्वेअर अपॉन n किती आहे, थर्ड आहे 3चा स्क्वेअर. हे जर सॉल्व केलं तर हे येते -2.18 10 टू द पॉवर ऑफ -18, हे झालं 4, हे झालं 9. ओव्हरऑल तुम्हाला जे सोपं वाटतं ते करा. तुम्ही जर ह्याचा विचार केला तर 8 चौक 32ला 2, 8 4 1 4 आणि 3 7, 4 2 8, ओके नाही. सो 8.72 झालं. डिवाइड बाय 9 करूयात, हे मायनसला माइन ठेवा, हे तर आहेच आपलं. 9 ने जर डिवाइड केलं तर हे किती येतं, 0.9981, तरी पण राहतात 6, 9 × 9 सख 54, 0.96 10 टू द पॉवर ऑफ -18. आता ह्याला आपल्याला इकडे घ्यावं लागेल, कारण सायंटिफिक नोटेशन 9.6 अलाव करतं आपल्याला. 9.6 केला तर इथं -18 आहे, पण हा मोठा होईल 1 ने, तर हा लहान होईल 1 ने. मग 9.6चा आन्सर कुठे आहे बघा, 9.6 ऑप्शन डी डायरेक्टली, ओके नाही. मायनस साइन ॲज इट इज कंटिन्यू करा. खूप सोपं आहे, फॉर्म्युला पाठ पाहिजे. What is the pH of buffer solution formed by mixing 0.01 molar acid इथं concentration and 0.05 sodium acetate, हा आहे सॉल्ट. pKa पण तुम्हाला त्यासाठी दिलेलं आहे मित्रांनो. सो सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म्युला फिजिकल केमिस्ट्रीला मॅटर करतो मित्रांनो. तुम्हाला pH विचारलेला आहे तर लक्षात ठेवा, pH काढण्याचा फॉर्म्युला काय असतो बफर सोल्युशनला, ॲसिडिक बफर सोल्युशन, pKa प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. शॉर्टमध्ये लिहितो मी. pKa तुमच्याकडे ऑलरेडी आहे 4.7447 प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट कोण आहे मित्रांनो, 0. पहा, लॉग ऑफ 0.05 डिवायडेड बाय 0.01 ॲसिड आहे. हे जर सॉल्व केलं आपण तर तुमच्या लक्षात येईल 4.7447 प्लस लॉग ऑफ 5 येतं. हे लॉग 5 तुम्हाला माहीत असला पाहिजे, 4.7447 प्लस लॉग असतो 0.6990. हे जर ॲड केलात तर तुमचा आन्सर बरोबर 5.44 येतं. खूप सिम्पल टाईपचे क्वेश्चन्स. तुम्ही बघा आयोनिक वरचा साधारणतः कितवा क्वेश्चन आहे, आणि सगळे न्यूमेरिकल्स आहेत. KSPवर क्वेश्चन, बफर सोल्युशनच्या pH किंवा POH वर क्वेश्चन. ॲसिडिक असेल तर pH, बेसिक असेल तर मात्र POH. आयडेंटिफाय द जॉमेट्री ऑफ टेल्युरियम टेट्राफ्लोराइड मॉलिक्यूल फ्रॉम द फॉलोइंग. पहा, तुम्ही जर पाहिलं तर हा ग्रुप 16 आहे. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. ग्रुप 16 म्हणलं मित्रांनो तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 16 म्हणजे 10ला निऑन, वरचे 6 व्हॅलन्स आहेत, 1 2 3 4 5 6. त्याच्यापैकी तुमचे फ्लोरीनला किती एंगेज झाले बॉन्डिंगमध्ये, 4. सो फ्लोरीन जर 4 असतील मित्रांनो, विचार करा फ्लोरीन किती आहेत, 4 आहेत, आहे की नाही. हे 4 धरले आपण, 1 2 3 4. उरले किती बघ, एक लोन पेअर उरला, आहे की नाही. सो एक लोन पेअर उरला तर हा एक तुमचा लोन पेअर पण आहे. आता तो पण काउंट करणार जॉमेट्रीला. मग साहजिकच जॉमेट्री काय येणार तर ट्रायगोनल बायपिरामिडल. हे 3 एका प्लेनमध्ये धरले आपण, तर लोन पेअर एक आहे, फ्लोरीन एक आहे. ट्रायगोनल बायपिरामिडल जॉमेट्री पाहिजे 5 साठी. विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ एलिमेंट्स इज प्रेझेंट इन ॲपेटाइट. ॲपेटाइटचा फॉर्म्युला सिम्पली माहीत असेल तर कामच तमाम झालं. Ca3PO4 ट्वाइस. कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, ऑक्सिजन आहे. कुठं आहे पहा, Ca3PO4, कॅल्शियम, फॉस्फरस, ऑक्सिजन. ऑप्शन बी इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट निगेटिव्हली चार्ज सोल. ॲडसर्शन कोलाइडचा सिम्पली इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन. निगेटिव्हली चार्ज कोण नाही, हे पहा, हे निगेटिव्हमध्ये येते, हे पण निगेटिव्हमध्ये येते, कॉंगो रेड पण येते. हिमोग्लोबिन त्याला एक्सेप्शन आहे, तो निगेटिव्हमध्ये येत नाही. ॲडसर्शन कोलाइड वाचा, खूप सिम्पल टॉपिक आहे. The rate constant for the reaction twice N2O5, that is twice N2O4 plus O2, 4.98 into 10 to the power of -4 per second. विचारले काय, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिएक्शन. मित्रांनो युनिटवरून ओळखा, पर सेकंड, पर टाइम, पर मिनिट, पर टाइम हे युनिट आहेत सगळेच फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. सो फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी हे युनिट आहेत पर टाइमचे.
आयडेंटिफाय थर्मोप्लास्टिक पॉलिमर फ्रॉम द फॉलोइंग. थर्मोप्लास्टिक म्हणजे पुन्हा पुन्हा वितळायचे, पुन्हा पुन्हा वापरायचे. पुन्हा पुन्हा वापरता येणारा हा पण नाहीये, हा पण नाहीये, हा पण नाहीये, हा एकच आहे पॉलिव्हिनिलवाला, तो थर्मोप्लास्टिक आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन टिटॅनियम +3 मध्ये? पहा, टिटॅनियमचा ऑलरेडी झेड तुम्हाला माहिती असला पाहिजे 22 आहे. सो आपल्याला 3 त्याचे कमी करायचे आहेत कारण +3 आहे. सो 22 - 3 करा, किती राहिले? 19. ऑलरेडी आर्गॉन कितीला असतंय? 18ला. मग राहिलं काय आता? 3D मध्ये किती आणि 4s मध्ये किती? 4sचे तर ऑलरेडी दोन्ही गेले, इथं राहिला 1. मग अनपेड इलेक्ट्रॉन एकच ना मित्रांनो, ऑप्शन सी 3D 1 राहिला, तोच अनपेड. Calculate the total number of tetrahedral and octahedral voids formed in the 0.6 mole of compound if it forms HCP structure. तुम्ही सिम्पली समजून घ्या मित्रांनो, तुम्हाला काय विचारलंय? टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स फॉर्म कोणामध्ये? एवढ्या मोल ऑफ सबस्टन्समध्ये. मग आपल्याला काय करायचंय? टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स ॲटम्सला कसे कोरिलेट आहेत? टेट्राहेड्रल 2 टाइम्स ॲटम्स असतात, है का नाही? यांच्या दुप्पट. मग 2T घेण्यापेक्षा मी काय करतो आता 2N घेतो, ते सोपं होईल आपल्याला. ॲटमची संख्या जर N असेल मित्रांनो, तर टेट्राहेड्रल व्हॉइडची संख्या किती येते? 2N. आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइडची संख्या ॲटम्स एवढीच असते. सो 2N + N किती झालं? 3N. सो तुम्हाला टोटल व्हॉइड्स काढायचे असतील तर 3N. आणि N कोण आहे? तुमचा ऑलरेडी नंबर ऑफ ॲटम्स आहे. मग नंबर ऑफ ॲटम्स काढा अगोदर. 0.6 × N आहे, हे झालं तुमचं नंबर ऑफ ॲटम्स, हो की नाही? हे तुमचं नंबर ऑफ ॲटम्स झाला. अवोगॅड्रोस नंबरला मोलने मल्टिप्लाय करा, नंबर ऑफ ॲटम्स मिळाले. N × N आहे नंबर ऑफ ॲटम्स. आता राहिलं काय? टोटल नंबर ऑफ व्हॉइड्स, म्हणजे तुम्हाला हे करायचं, इट फॉर्म्स HCP स्ट्रक्चर. पहा, कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स मध्ये किती आहे? तिथं 3N. हे ॲटम झाले N, हा N झाला. आता मल्टिप्लाय कितीने करायचं आहे? 3 ने. सो मल्टिप्लाय दिस बाय 3. हे किती येत आहे? 18. 1.8 6.022 10⁻23. आणि हे जर मल्टिप्लिकेशन तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे याचं आन्सर काय येतं. बोला लवकर. हेच येईल ना? 18 108. त्यामुळे ऑप्शन सी काढून बघा. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व्ड गॅस इन वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस इफ पार्शियल प्रेशर ऑफ गॅस ॲट सेम टेम्परेचर इज 0.15. KH पण दिला आहे. हेनरी इज अ लॉ कॉन्स्टंट. S इज इक्वल टू कापा KP. विचारलंय काय? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे यसच विचारलंय. KH किती दिलाय? 0.15. प्रेशर किती दिलाय? प्रेशर पण तेवढा आहे, पार्शियल प्रेशर 0.15च आहे. सो 15चा स्क्वेअर येतो का मित्रांनो? 15चा स्क्वेअर येतो 15चा 225 म्हणजे ह्याचा किती येईल? 0.0225. 0.0225. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अन इसेन्शियल अमायनो ॲसिड? हिस्टिडीन हा इसेन्शियल आहे, बाकी 3 नॉन इसेन्शियल आहेत. पाठांतर ठेवा. What is the mass in grams of 0.25 moles of water? सो मित्रांनो N इज इक्वल टू असते W/M. आपल्याला W विचारलंय तर N × M करूयात. N किती आहे? 0.25 दिलाय, इंटू मोलार मास वॉटरचं असते 18. तुम्ही जर याचं मल्टिप्लिकेशन केलं 18च्या टेबलने तर तुम्हाला लक्षात येईल याचं आन्सर किती येतं आहे? 4.5 इज द राईट आन्सर. Which from the following statements is correct regarding detergent sodium lauryl sulfate? It is an ionic detergent and is used in toothpaste. पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ 11वीच्या टॉपिक मधला हा क्वेश्चन आहे. इन्फॉर्मेटिव्ह पार्ट, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफचा शेवटचा पार्ट, त्याच्यामध्ये तुम्ही टेबल बघून ठेवा ते. आयडेंटिफाय स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ फ्लोरोग्लिसिनॉल. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. 3 ठिकाणी एक कार्बन सोडून द्यायचे, ट्रायहायड्रिक आहे तो. Which of the following equations is correct regarding rate of disappearance of reactant and appearance of product? करेक्ट इक्वेशन शोधा म्हणते. मग आपण रेटसाठी अगोदर इक्वेशन लिहून ठेवूयात. रेट इज इक्वल टू dN2/dt मायनस घेतला, परत हा कोण आहे? -1/3 d ऑफ H2/dt इज इक्वल टू, प्रॉडक्ट आला आता मायनसच्या ऐवजी प्लस येणार, 1/2 dNH3/dt. आता तुम्ही विचार करून बघा, असं काय ऑप्शनमध्ये दिसतंय का? तर कोरिलेशन डायरेक्ट नाही. हे पहा मित्रांनो, N2 रिॲक्टंटमध्ये प्लस कसा असेल? हा कटला. इथं पण N2 तुम्ही बघा हाफ दिलाय पण प्लस दिलाय.
इकडं रिॲक्टन साईड सगळी मायनस असते म्हणून ह्याला पण काढून टाका. इथं अमोनिया टॉईस NH3 दिलाय. अमोनिया किती आपला टॉईस NH3 तसा नाही येत. अमोनिया काय 1/2 आहे. अमोनिया किती आला पाहिजे 1/2 आला पाहिजे. इथं टॉईस दिलाय म्हणून हे पण कटला. राहिला हाच ऑप्शन. ह्याला तुम्ही क्रॉस करू शकता कारण ह्या दोघांनाच तुम्हाला बघायचं हे पाहिजे. ह्या 2ला ह्याच्याकडे आणा, ह्या 3ला ह्याच्याकडे आणा, होऊन जाते. सेम टू सेम आहे चेक करून बघा. ऑप्शन डी. इफ सॅलिसिलिक ऍसिड 138 युनिट युनिफाईड बॉस रिएक्ट्स विथ द ऍसिटिक अनहायड्राइड, हे दोघ जण रिएक्टंट आहेत बघा 102, टू फॉर्म ऍस्पिरिन. ऍस्पिरिन 180 वाला तयार केला. पर्सेंट ॲटम इकॉनॉमी तयार करा म्हणते. सो नीट लक्षात घ्या. सॅलिसिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ ऍसिटिक अनहायड्राइड दॅट गिव्स व्हॉट ऍस्पिरिन. मग आता आपला प्रॉडक्ट कोणता आहे मित्रांनो ॲस्पिरिनवाला. पर्सेंट ॲटम इकॉनॉमीचा रूल काय सांगतोय. पर्सेंट ॲटम इकॉनॉमी थांबा. पर्सेंट ॲटम इकॉनॉमीचा रूल काय आहे तर डिझायर्ड प्रॉडक्ट डिवायडेड बाय सम ऑफ ऑल रिएक्टन्स इंटू काय करायचं आहे 100. नाव पुट द व्हॅल्यू. पर्सेंट ॲटम इकॉनॉमी इज इक्वल टू डिझायर्ड प्रॉडक्टचं मास किती आहे. आपला प्रॉडक्ट कोण आहे ॲस्पिरिन. किती आहे तो 180 भागिले ऑल रिएक्टन्स. पहिला कोण आहे सॅलिसिलिक ॲसिड त्याचं किती आहे 138 आणि ॲसिटिक अनहायड्राइडचं किती आहे 102. सो 138 102 मला वाटतं हे किती येते 240 इंटू काय करा 100. तुम्ही जर हे सॉल्व केलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे 0 0 गेट्स कॅन्सल्ड. हे 24 आहे हे 100 आहे. सगळं जर सॉल्व केलं तर माझ्या मते हे येते 75%. डायरेक्ट कॅल्क्युलेट करून बघा 1800 भागिले 24 75% इज द राईट आन्सर फॉर दिस वन. Identify a molecule having highest number of pairs of electrons in valence shell of central atom. व्हॅलन्स सेल आता ह्याचा सेंट्रल ॲटम नायट्रोजन आहे. इथं किती आहे 3 हायड्रोजन. 3 आणि 2 5 कारण 15 ग्रुपचा मेंबर आहे हा. सल्फर 16 ग्रुपचा आहे 4 आणि 2 6. इथं पण एकच पेअर आहे. हॅलोजन 17 ग्रुपचा 7 व्हॅलन्स असतील त्याच्यापैकी 3 आहेत म्हणजे इथं 2 लोन पेअर आहेत. फॉस्फरस 15 ग्रुपचा आहे 3 आणि 2 5. सो सगळ्यात जास्त इथंच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. ऑप्शन सी ICl3 इज द राईट आन्सर. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड्स हॅज लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट. सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट असलेला अमाइन्सची ऑर्डर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो. इथं अमाइन्स पण दिले आहेत, फिनॉल पण दिला आहे, ॲसिड पण दिला आहे. सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा ॲसिड इज ग्रेटर दॅन फिनॉल इज ग्रेटर दॅन अमाइन. एक तर तुम्हाला हे टाय ब्रेकिंग कळलं पाहिजे. आता ॲसिडमध्ये हा टॉपला झाला C2H5COO याच्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो मित्रांनो. लोवेस्ट विचारला आहे. इज ग्रेटर दॅन राहिला कोण फिनॉल. हा फिनॉल पण लिहिला आपण. आता कोण आहेत हे अमाइन आहेत. अमाइनमध्ये अगोदर कोणता येतो मित्रांनो सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी ग्रेटर दॅन टर्शरी. सो सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे टर्शरी अमाइन. कोण आहे इथला बी बॉम्बे इज द राईट आन्सर. खूप चांगला क्वेश्चन होता, क्वालिटी क्वेश्चन होता. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन एलिमेंट इफ इट फॉर्म्स FCC युनिट सेल. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का डेन्सिटीचा कुठला आहे. 1000 वेळा झाला आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं n इंटू m डिवायडेड बाय a³ NA. आता जर आपण a³ NA बाजूला घेतलं काय काढा म्हणतंय मोलार मासच काढा. देअरफॉर फॉर्म्युला रिअरेंज करूयात. मोलार मास इज इक्वल टू रो इंटू a³ इंटू NA डिवायडेड बाय n करा. आता तुमच्या लक्षात आलं असेल रो इंटू a³ म्हणजे काय असते मास ऑफ युनिट सेल. रो इंटू a³ कारण डेन्सिटी बरोबर काय असते मास ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल आपण काय असते व्हॉल्यूम. ऑलरेडी तुमच्याकडे मास ऑफ युनिट सेल दिलेलं आहे. हे जर तुम्ही व्हॉल्यूम इकडे घेतला a³ v म्हणजे कोण a³. सो a³ इंटू NA घेतलं तर मास ऑफ युनिट सेल जे की तुम्हाला दिलेलं आहे. सो मास ऑफ युनिट सेल इंटू अवोगॅड्रोज नंबर. मास ऑफ युनिट सेल किती 1.8 10 to the power of -22 इंटू अवोगॅड्रोज नंबर किती आहे 6.022 10 to the power of -23. साहजिकच डिवाइड बाय काय करायचं आहे 4. आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं मित्रांनो तर तुमचा आन्सर काय येतं ह्या तिघाला सॉल्व करा. पॉवर तुमची लक्षातच येईल तुम्हाला. ऑलरेडी कॅन्सलेशन होणार आहे. -22 आहे +23 आहे. ह्याचं उत्तर येते पहा 27. सो 27 ऑप्शन एलाच आहे करेक्ट ऑप्शन तोच येईल. Calculate the osmotic pressure of 0.03 mole of non-electrolyte. N दिलाय तुम्हाला. Solute dissolved in 0.1 V दिलाय. Water at T दिलाय. R पण दिलाय. मग आता राहिलं काय पाय इज इक्वल टू N/VRT. फॉर्म्युला तर आपल्याकडे आहे. N किती आहे 0.03. व्हॉल्यूम किती आहे 0.1 इंटू R किती आहे 0.082 इंटू टेम्परेचर 300.
सो हे कॅल्क्युलेशन, सिम्पल कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो. कॅन्सलेशन करा. सगळं जर तुम्ही कॅन्सलेशन करत गेलात, प्रॉपर गुणाकार केला, तर तुमचं उत्तर किती येणार आहे तुम्ही सुद्धा मला सांगू शकता. कारण हे 0.1 आहे, पहा ह्याला इथं आणतो मी, कारण हे प्लस होऊन जाईल, हा कटला. 0.3ला 300ने मल्टिप्लाय केलं तर हे किती येते बघा, 1 0 काढून टाकूयात, हे किती होणार, 30 त्रिक 90. सो 90ने ह्याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 90ने जर मल्टिप्लाय केलं तर साहजिकच हा 0 तर येणार आहे. 9 2 18, 9 8 72, 72 आणि 1 73, 7.38 समथिंग. इट मीन्स 7.4. तुमचं उत्तर 7.4 येते. आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस फॉर्म बाय डायव्हॅलंट मेटल आयन्स विथ द सेम लिगँड. सिम्पली मित्रांनो, ही जी ऑर्डर आहे ती आहे इर्विंग विलियम ऑर्डर. आणि ही कशावर डिपेंड असते, साईज ऑफ कॅटायन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी. कशाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते, साईज ऑफ कॅटायनला. मग सर्वात लहान कॅटायनची स्टॅबिलिटी जास्त असेल. तुम्ही जर विचार केला, कॉपर लहान आहे Mn पेक्षा, CD पेक्षा. आता इथं जर कॅडमियम बघा तुम्ही, कॅडमियम तर खाली आहे साईजला, 3Dला नाही 4Dला आहे, हा टॉपला दिला आहे म्हणून हे गेलं. मॅंगनीज कॅडमियमपेक्षा मोठा दिला आहे म्हणून हे पण गेलं. कॉपर कॅडमियमपेक्षा मोठा आहे असं दाखवलं आहे, हे पण गेलं. म्हणजे कॅडमियम घोळ घालतोय, कॅडमियमची साईज सर्वात जास्त आहे म्हणून तो शेवटी पाहिजे होता. कॉपर मॅंगनीजमध्ये लेफ्ट टू राईट साईज कमी होत जाते. साहजिकच कॉपर 29 आहे, मॅंगनीज 25 आहे. सो ए इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस. ॲक्च्युअलमध्ये ऑर्डर अशी पाहिजे, Cu2+ ग्रेटर दॅन 29, 28ला तुम्ही निकेल धरू शकता, कोबाल्ट धरू शकता, फेरस धरू शकता, सगळ्यांना 2+ करा. सो तुम्ही जर बघितलं तर ही ऑर्डर येते आणि कॅडमियम तर सर्वात खाली आहे, म्हणजेच 4D सिरीजला आहे, म्हणून हेच उत्तर त्याचं करेक्ट उत्तर असेल. सो अशा पद्धतीने आपला जो पेपर होता 2025चा CETचा तुम्ही बघितलेलंच आहे. तुम्हाला हा पेपर सोल्युशन कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका नवीन CETच्या पेपरसह आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत गुड बाय, धन्यवाद.